हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा तथा कॉमेंट्स करा. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. खूप विद्यार्थ्यांचे फोन येतात. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही मला व्हॉट्सअप या नंबरवर मेसेज करा. खूप अर्जंट असेल तरच कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये 29 मेगा भरती. ही जागा जे आहेत, ह्या जागा जे आहेत विना अनुदानित आहेत, नॉन ग्रँट. याचा अर्थ की तुम्हाला ग्रँटेड ह्या पोस्ट नाहीत. हा, फुल टाइमच्या पोस्ट आहेत परंतु नॉन ग्रँट आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही नवीन तुमच्या करिअरला सुरुवात करत असाल तर तुमच्यासाठी या जागा खूप महत्वाच्या आहेत. मूलतः या जागा जे आहेत पूर्णतः 29 जागा वेगवेगळ्या विषयासाठी आहेत. इंग्लिश, मराठी, केमिस्ट्री, बॉटनी, कम्प्युटर सायन्स, फिजिक्स, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, पॉलिटिक्स सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स. अशा टोटल जागा ज्या आहेत ते 29 ही पेपरला जाहिरात आलेली आहे 27 मे. आज 28-29 तारीख आहे, 2 दिवसापूर्वी आलेली आहे. जळगाव मेन पेजला ही जाहिरात आहे. मित्रांनो, ही जाहिरात जी आहे लोकमतची जाहिरात आहे. हे यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ज्यावेळेस संदर्भ आवेदनपत्र अर्ज करते वेळेस तुम्ही ज्यावेळेस संदर्भ देचाल त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही ही जाहिरात कुठे पाहिलेली आहे. त्यासाठी ही जाहिरात खूप महत्वाची आहे. नमस्कार विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. जे उमेदवार सेट नेट किंवा पीएचडी पास आहेत आणि एका चांगल्या महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी शोधत आहेत, प्राध्यापक पद शोधत आहेत, त्यांच्यासाठी आजची ही जाहिरात अतिशय महत्वाची आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात तब्बल 29 रिक्त पदासाठी भरती निघालेली आहे. आनंदाची बातमी म्हणजे ही सर्व पदे पूर्ण वेळ आणि नियमित फुल टाइम रेग्युलर पोस्ट आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की हे महाविद्यालय कोणते आहे, कोणकोणत्या विषयासाठी जागा किती आहेत आणि यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज कसा करायचा. व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप तथा ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे एक विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115, सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिवक्ता गट ब पदाकरता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयासाठी विशेष मार्गदर्शन सत्र उपलब्ध करून देत येण्यात आहे. मित्रांनो, सेट किंवा नेट दोन्ही विषयासाठी, सेट एक्झामसाठी तथा नेट एक्झामसाठी पेपर 1 आणि 2 करिता विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या कोर्समध्ये तुम्ही काय काय देणार. कोर्सची वैशिष्ट्ये: सर्व घटकांच्या पीडीएफ नोट्स स्वरूपात नोट्स देण्यात येतील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लिंक देण्यात येईल. क्लास देण्यात येतील. घटकांचे लाईव्ह लेक्चर, पूर्ण इकाई युनिटचे लाईव्ह लेक्चर घेण्यात येतील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण राहील. सरावासाठी 10 टेस्ट सिरीज देण्यात येतील. मी पर व्हिडिओ मध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की 10 टेस्ट सिरीज मध्ये, एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न आहेत. तर तुम्हाला 10 टेस्ट सिरीज सेटनेटसाठी आणि एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 करिता 11 युनिट आहेत. त्यासाठी 1100 प्रश्न तुम्ही तुमच्या हाताखालून कम्प्युटर वाईज टेस्ट सिरीज देण्यात येईल. हे टेस्ट सिरीज तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ऍप वर दिसतील. मित्रांनो, प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. जे विद्यार्थी सेटनेट क्वालिफाईड नाहीये, तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हे विशेष मार्गदर्शन कोर्स खूप कारगर ठरणार आहे. कारण का 5012 जागा निघणार आहेत. जून एंडिंग पासून जागा सगळ्या भरल्या जातील असा एक संभवता आहे. मी माझ्या युट्यूब चॅनलला वेळोवेळी नॉन ग्रँटेड, ग्रँटेड सगळ्या पोस्ट मी जाहिराती पाठवत असतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. या नंबरला तुम्ही मेसेज करून सांगू शकता की तुमचा विषय, तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या विषयामध्ये तुम्हाला कोर्स उपलब्ध करून घ्यायचा आहे. यासाठी सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि यशाची खात्री तुम्हाला 100% भेटेल. मित्रांनो, यांची फीस आहे 3000, मात्र 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी, पेपर 1 साठी 1700 रुपये फीस आहे. तुम्ही जर ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या 31 तारखेपासून
जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 घेत असाल तर तुम्हाला टोटल दोन्ही मिळून 3000 पेक्षा 2800 रुपये फीस राहील. हे लक्षात ठेवा. 200 रुपये इथं कमी. मित्रांनो 2800 रुपये मध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते का? तुम्ही थोडा विचार करा. बाहेर कुठे जर खर्च करण्यासाठी गेला तर आपण खूप लवकर एवढेच पैसे देऊन आणि तुम्हाला माहिती आहे YouTube चॅनलवर भरपूर असे काही कोर्स आहेत ज्यांची फीस खूप जास्त आहे. मित्रांनो आमची फीस कमी आहे. माझा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः प्रॉपर नोट्स गेल्या पाहिजे. प्रॉपर ते घरी बसून ह्या सगळ्या गोष्टी पाहिली पाहिजे आणि क्वालिफाईड होऊन उच्च शिक्षा प्राप्त करून आणि घरच्या आणि परिवारांचं स्वतःचं स्वप्न त्यांनी पूर्णतः चांगल्या प्रकारे साकार केलं पाहिजे. एवढाच उद्देश आहे. मित्रांनो महाविद्यालय या व्हिडिओमधील महाविद्यालय आणि पदाचे स्वरूप पाहूया. तर संपर्क करा तथा आपल्या मित्रांना किंवा असे होतकरू विद्यार्थ्यांना ही जाहिरात पाठवून द्या. जे विद्यार्थी इथं पदासाठी 100% अर्ज करू शकतात. मित्रांनो तर जर तुम्हाला मी जेवढे व्हिडिओ वेगवेगळे टाकतोय त्यामधील जर कोणाला नोकरी भेटली असेल तर त्यांनी स्वतःच मनोगत जे आहे माझ्या या नंबरवर पाठवू शकता की सर तुमच्यामुळे तुमच्या चॅनलमुळे मला नोकरी भेटलेली आहे. माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे. सर्वात आधी पाहूया आपण महाविद्यालयाचे नाव आणि पत्ता जाणून घेऊया. ही भरती श्रीमती एम.पी. कोठारी महिला महाविद्यालय नांदुरा जिल्हा बुलढाणा पिनकोड 433404 येथे होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या ही भरती विना अनुदानित नॉन ग्रँट अभ्यासक्रमासाठी असली तरी पदाचे स्वरूप हे पूर्ण वेळ आहे. जर तुमचं विद्यापीठाचं अप्रूव्हल जर असेल नॉन ग्रँटला सुद्धा विद्यापीठ कमिटीद्वारा जर तुमचा अप्रूव्हल असेल तर मित्रांनो तुमची सर्व्हिस काउंट केली जाऊ शकते. एपीआय स्कोर मध्ये तुमच्या सर्व्हिसचा उल्लेख होतो आणि त्याचा पर इयर वाईज 1 वर्ष 1.1 मार्क ग्राह्य धरला जाऊ शकतो. त्यामुळे प्राध्यापक म्हणून करिअरची सुरुवात करण्याची ही एक उत्तम संधी आहे आणि या जाहिरातीत सर्व पदे खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी मधून भरली जाणार आहेत. म्हणजेच कोणत्याही प्रवर्गातील पात्र उमेदवार याला अर्ज करू शकतात. एकूण पदे आणि विषय वाईज जागा. मित्रांनो या जाहिरातीमध्ये प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथालय, शारीरिक शिक्षण संचालक अशी एकूण 29 रिक्त पदे आहेत. आपण विषय वाईज ही पदे पाहूया. प्रशासकीय पदे प्राचार्य, ग्रंथालय आणि शारीरिक शिक्षण संचालक हे 3 पदे आहेत. मित्रांनो प्रिन्सिपल, लायब्रेरियन आणि फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर जे आहे त्यासाठी कला व वाणिज्य शाखा इंग्रजी 3 पदे आहेत. याचा अर्थ की येथे एक फुल टाइम जागा बसू शकते. मराठी 3 पदे, वाणिज्य 3 पदे, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सर्व विषयासाठी एक पद आहे. विज्ञान शाखा मायक्रोबायोलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, कम्प्युटर सायन्स, भौतिकशास्त्र, फिजिक्स, प्राणीशास्त्र, झुलॉजी आणि गणित मॅथमॅटिक्स या सर्व विषयासाठी प्रत्येकी 2 पदे आहेत. मित्रांनो रसायनशास्त्र 1 पद, केमिस्ट्री. शैक्षणिक पात्रता आता बघूया यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल. सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी तुमची संबंधित विषयात कमीत कमी 55 गुणासह पदव्युत्तर पीजी पूर्ण असणे आवश्यक आहे. यासोबत तुम्ही राष्ट्रीय पात्रता नेट किंवा राज्य पातळीवरील सेट परीक्षा पास असणे गरजेचे आहे किंवा तुमची पीएचडी असावी जे 2009 च्या नियमाप्रमाणे तथा 16 च्या नियमाप्रमाणे असावी. अधिक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी या सर्व संदर्भात सविस्तर नियमावली तुम्ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट देऊ शकता. अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख, हाऊ टू अप्लाय. आता सर्वात महत्वाचा टप्पा अर्ज कसा करायचा. मित्रांनो या पदासाठी भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. ऑफलाईन अर्ज तुम्हाला एका साध्या कागदावर तुमचा संपूर्ण बायोडेटा लिहायचा आहे. त्यांच्यासोबत तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचं प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रती जोडायचा आहे. हा संपूर्ण सेट तुम्हाला अध्यक्ष नांदुरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी नांदुरा या जाहिरात दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. ऑनलाईन अर्ज मित्रांनो इथं एक साध्या कागदावर म्हणजे तुम्ही टाईप बी करू शकता किंवा हाताने सुद्धा अर्ज लिहू शकता. हे लक्षात ठेवा. तुमचा रिझ्यूम बायोडेटा जो आहे त्याच्या पाठीमागे जोडा, त्यानंतर अर्ज करा. ऑनलाईन अर्ज याच अर्जाची आणि कागदपत्राची स्कॅन कॉपी करून या ईमेल आयडी वर तुम्हाला देखील पाठवायचा आहे. शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत तुमचा अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. ही जाहिरात 27 मे 2026 वृत्तपत्रात आलेली आहे. त्यामुळे साधारणतः 10 जून च्या आधी तुमचे अर्ज पोहोचतील याची काळजी घ्या. काही अडचण असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा आणि अमरावती विद्यापीठा परिसरातील उमेदवारांसाठी ही खरोखरच उत्तम संधी आहे. ज्यांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण होत असेल त्यांनी वेळेत आपला अर्ज नक्की भरावा. जर तुमचा अर्ज ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे मित्र प्राध्यापक भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. याला विसरू नका. अशाच नवनवीन
शैक्षणिक अपडेट, नोकरीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी साहित्य दीप या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. मित्रांनो, करत करत अभ्यास जडमती सुजान होय. खूप खूप आभार. खूप खूप आभार. दुसरा व्हिडिओ लगेचच घेऊन येईल तुमच्या समोर. आभार.